श्री गुरुदेव विचारपीठावर आसन असतं. भावांनो आणि बहिणींनो, मी दरवर्षी तुमच्या गावाला येतो. याचं कारण असं की मला संजीव बोलवतो, तर आम्ही एकत्र शिकलो आहे. त्यांना वाटते की बा आला पाहिजे, आला म्हणजे जरा दोन शब्द ऐकता येईल. आणि आपल्या गावाला एक इतिहास आहे त्या संदर्भातला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या गावाला आले. त्यांचा मुक्काम होता चिमणाजी बाबू झाडे यांच्या घरी. त्यांच्या व्यक्ती थांबले आणि चिमणाजी बाबू झाडे यांनी जो सेवा मंडळाचा दिवा लावून ठेवला, तो दिवा सातत्याने प्रज्वलित करण्याचं काम संजयजी पोडे आणि श्यामसुंदरजी पोडे आणि संध्याताई पोडे करीत आहे. सगळी मंडळी, त्यात आमचं सचिन वगैरे सगळे आहेत. या सर्वांचं आपण टाळ्या वाजून आपण कौतुक करूया. आणि गावामध्ये मंडळ स्थापन झाले, रजिस्ट्रेशन केलं आणि 2 वर्षात बंदही झाले. पण तुमच्या गावामध्ये ते सुरू आहे, कसा का होईना पण तुम्ही करत आहे. भगिनी मोठ्या संख्येनं आल्या आहे, भाऊ लोक कमी आहे, कारण त्यांना काय ऐकायची गरज नाही, त्यांना वाटते असं. पण भगिनींना असं वाटते की आपण ऐकलं पाहिजे, कारण सगळी जबाबदारी महिलांवरती राहते. आणि ही गोष्ट खरी आहे, मुलांना घडवण्याचं काम ह्या महिलाच करत असतात, माता करत असतात. असं म्हणाला का उद्या कोणता दिवस आहे? राजमाता जिजाऊ जयंती आहे उद्या. छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री याची जयंती आहे आणि ती जयंती उद्या आहे. छत्रपतीच्या माता कुठल्या होत्या? आपल्या बुलढाण्यात जुन्नर आहे. मी 5 वर्षापूर्वी पोडे साहेब पाहायला गेलो होतो जुन्नर तालुक्यामधून ते शिवनेरीचा किल्ला. तो किल्ला जेव्हा वयाच्या 51 वर्षी गेलो, 51 सुरू होतं माझं, पण माझ्याने चढणं होत नव्हतं, इतका उंच तो किल्ला होता. म्हणजे पाय त्रास देत होते, दम आला होता, इतका उंच. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराज त्यांचे मावळे त्या ठिकाणी युद्ध कला कौशल्य शिकत होते, प्रशिक्षण घेत होते. आणि शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे मावळे जमा केले आणि आपल्या देशामध्ये स्वराज्याची स्थापना केली. अशी छत्रपती शिवाजी महाराजाला घडवलं कोण? तर आईने घडवलं. शिवाजी महाराज देशात अनेक राजे होऊन गेले, राजे झाले, महाराजे झाले, त्यांची नावं विसरलो आपण. परंतु जोपर्यंत सूर्यचंद्र राहणार तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुरू राहणार आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या मातेने त्यांना दिलेलं संस्कार. आणि म्हणून संस्कारच महत्वाचे आहे. संस्कार जर आपल्या मुलाबाळावर आपण दिले, आपल्या घरी जर वातावरण ठेवलं, तर आपलं घर स्वर्गासारखं होईल, चांगलं होईल, आदर्श घर होईल. आणि तोच विचार ग्रामगीतेमध्ये आहे. तुकडोजी महाराजांची आईचं नाव माहिती आहे काय होतं? मंजुळा देवी. लक्षात ठेवा, काय नाव होतं? मंजुळा देवी. खूप गरीब होती बिचारी. महाराजांचे वडील बंडोजी ते शिंपी काम करायचे आणि आई रोजंदारीवर वावरात काम करायची. ती एवढी मायाळू होती की गावात कोणाला समजा काम मिळत नसेल, पैसे नसेल, काही अन्न नसेल, तिच्या घरी अन्नधान्य नेऊन द्यायची, जेवण नेऊन द्यायची, तिला आपल्यासोबत मजुरीला न्यायची, तिच्या घराची तिच्या पोटाची व्यवस्था करायची, मैत्रिणीच्या शेजारणीची. अशी ही मायाळू आई होती. आणि तिने घडवलं राष्ट्रसंत म्हणून. संतांच्या विचारांची पुण्यतिथी होते. त्या कार्यक्रमात 10-15 मिनिटं, अर्धा घंटा, 1 तास बसता येते. आणि हा जो आनंद आहे, हा जो परमानंद आहे, हा आपण घेतो. हे आपल्या जीवनातली मोठी गोष्ट आहे. अनेक लोक जे वाटते तरुणपणामध्ये आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला काही देणं घेणं नाही आहे, असे जे म्हणणारे लोक आहे. पण ते जेव्हा म्हातारे होतात तेव्हा त्यांना खरं समजतात की काळामध्ये. म्हणून संत मातेहून मायावी सांगितलं आहे. आणि मग संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्माणी असतात वंद्य तिन्ही लोकी. आणि म्हणून संताचं जे कार्य आहे हे आपण सुरू ठेवत आहे. तुम्ही ऐकत आहात. तुम्हाला हीच इच्छा आहे की आपलं घर चांगलं झालं पाहिजे, आपल्या जीवनात सुख समाधान आलं पाहिजे. खरं म्हणजे या कार्यासाठी ही जी मुलं रोज प्रार्थना करतात, त्या विद्यार्थ्यांचं, मुलांचं आपण टाळ्या वाजून आपण कौतुक करूया, अभिनंदन करूया. झाडे साहेबांचं की त्यांनी आपल्या गावातल्या ज्येष्ठांचा सत्कार केला. हे बघा, आमच्या या ठिकाणी 4 ज्येष्ठ बसलेले आहेत आणि एक आमच्या भगिनी, आमच्या मातोश्री सारख्या बसलेल्या आहेत.
सत्कार यांचा केला. याचं परंतु यांना मोठं आयुष्य मिळालं आहे, पुढे जगणार आहे. ग्रामगीती तो उभी आली आहे. म्हणून आमची बुद्धी विशाल करी, म्हणून आमची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी. आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे. विश्वाच्या दृष्टीने जर आपण विचार केला व्यापक, तर 100 आपल्याला मिळू शकते. हे ग्राम एखादा भुकेला असेल त्याला जेवण दिलं पाहिजे, होईल तेवढं सहकार्य केलं पाहिजे. घरच्या लोकांची आपण काळजी घेतली पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, घरामध्ये आनंद ठेवला पाहिजे. यामुळे होते काय, आपलं मन प्रफुल्लित होते, प्रसन्नता वाढते आणि आपलं आयुष्य वाढते. होते शेजाऱ्याशी चांगलं बोलत नाही, घरच्या लोकांशी चांगलं बोलत नाही आणि आपण विनाकारण विकार निर्माण करतो आणि आपलं आयुष्य कमी करतो. आपलं आयुष्य किती वाढवायचं आणि किती कमी करते हे आपल्या हातात आहे. जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे, लक्षात घ्या. जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे. कसं सांगतो, पंचमहाभूत तुम्हाला नाव ऐकलं असेल. पंचमहाभूत काय सांगितलं माहित आहे? जल, पाणी बाहेर आहे. हवा, त्याला वायू म्हणतो, ते आहे. पृथ्वी आहे. आकाश म्हणजे पोकळी आहे. अग्नी बाहेर आहे. ह्या सगळ्या 5 पंचमहाभूत बाहेर आहे. हे आपल्या आतमध्ये आहे की नाही पहा. आपण पाणी पितो, पाणी नाही पिलं तर पोट खराब होते, तब्येत खराब होते. म्हणजे पाण्याची गरज आहे, जल पाहिजे आपल्याला. वायू म्हणजे श्वास, जर तुम्ही श्वास घेतला नाही तर आपण श्वास पाहिजे, जल पाहिजे. शरीरामध्ये हाड आहेत, ते पृथ्वी आहे. पोटामध्ये अग्नी पाहिजे. आता मी गाडीने आलो, गाडी कशावर चालते माहित आहे? पेट्रोलवर चालते आणि पेट्रोल जळते म्हणून गाडी चालते. शरीरामध्ये अन्न खाऊन पाहिजे नाही, अन्न जर जळलं पाहिजे, कंबशन झालं पाहिजे, तेव्हा एनर्जी निर्माण होते. त्याला म्हणतात अग्नी पाहिजे. जे बाहेर आहे ते आतमध्ये की नाही पहा. जल, वायू, पोकळी पाहिजे शरीरामध्ये. शरीर पूर्ण पॅक असलं समजा, जमल का? नाही, तिथे पोकळी पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे, 5ही गोष्टी ज्या बाहेर आहे त्या आतमध्ये. 5 गोष्टी एकत्र आल्या त्या मनुष्याचा जन्म होतो, तुमचा आमचा जन्म होतो. आणि 5 पैकी एक गोष्ट जरी कमी झाली, दम घ्यायला त्रास झाला तर माणूस मेला. आपण विचारतो मग कशाने गेला? नाही, दमच घेता येत नाही, म्हणजे श्वास जात नव्हता, मागे पुढे होत नव्हता, गेला. कधी कधी पोटामध्ये पाणी जास्त, जलपंडू होऊन जाते. कधी कधी पाणी मिळत नाहीत, ऍक्सिडेंट झाला, तडफडला, कोणी जवळ नाही, पाणी मिळालं नाही, मेला जाग्यावर. कधी कधी जेवण करतो पण पचन होत नाही, अग्नी पाहिजे. म्हणजे ह्या 5 तत्वापैकी एक तत्व जरी कमी झालं तर आपला मृत्यू होतो. जन्म आणि मृत्यू हे सगळ्या 5 तत्वाचा खेळ आहे. आणि हे 5 तत्वापैकी सगळे 5ही तत्व 100पर्यंत राहिले पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. याकरता संतांच्या विचारांची गरज आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुम्हाला दिलेला विचार आहे आणि म्हणून या विचाराने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी एक वाक्य बघा, भजन आहे महाराजांचं. प्रेम भक्ती विना कलियुगात साध्य नाही. किती सुंदर वाक्य रोटेच आहेत. प्रेम भक्ती विना, या कलियुगामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक पाहिजे प्रेम आणि दुसरं पाहिजे भक्ती. प्रेम म्हणजे एकामेकाविषयी प्रेम असता पाहिजे. आणि भक्ती कशासाठी? वरिष्ठांना सांगितलं तर ऐकलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, म्हणतात भक्ती. संतांनी सांगितलं, आचरण केलं म्हणतात भक्ती. ह्या 2 गोष्टीची खूप गरज आहे. प्रेम भक्ती विना कलियुगात साध्य दुसरं काही नाही आहे. म्हणून ह्या 2 गोष्टीची अत्यंत गरज आहे. आणि हा विचार जर तुमच्या मनात रुजला तर आपलं जीवन प्रेममय आणि ज्ञानमय होऊ शकते. हो, प्रेममय आणि ज्ञानमय. ज्ञान पाहिजे म्हणजे ज्ञानमय, आणि ज्ञान आलं का आपोआपच प्रेम निर्माण होते. आणि ज्ञानाचं जे भंडार, ज्ञानाची अनुभूती अशा सगळ्या कार्यक्रमातून मिळत असते. पोडे साहेबांनी मला या ठिकाणी संधी दिली. आणि हे लक्षात घ्या, हम नहीं अपने लिए हमको सभी से गर्ज है. हे रामगीतेत नाही आहे, तो प्रार्थनेमध्ये आहे. हम नहीं अपने लिए हमको सभी से गर्ज है. कोरोना काळामध्ये पाहिलं, लोक म्हणे पहिले कोरोना याच्या पहिले आम्हाला काही कोणाची गरज नाही म्हणे. मी माझ्या घरचा मोठा आणि मी
पण कोरोना काळामध्ये घर बंद झाले होते, कोणी जेवण देत नव्हता. एक बी व्हिडिओ पाहिला, एक फोटो पाहिला, संध्या आमच्या पोळे आणि आमचे संजय पोळे घरोघरी जाऊन तांदूळ गहू देत होते. मी तेही पाहिलं. मला वाटलं गावात लोकांना मदत केली पाहिजे. आणि लोकांच्या सहभागातून सहकार्यातून माणूस जिवंत राहत असतो. लक्षात ठेवा. वावरात समजा कापूस निघला तर कापूस वेचायला काही बाया लागते की नाही पोळे साहेब? जर मी म्हणलं का मी नाही कोणाशी बोलत, बाया येईल का? कोण कापूस काढ? सगळ्या गोष्टी आहे. पेरणं करायचं आहे, धानाची पेरणं रोवणं करायचं आहे, बाया लागते. लोकांची गरज आहे. ही आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ही लोकसहभागी संस्कृती आहे. आणि म्हणून लोकसहभागाचा विचार, सामुदायिकतेचा विचार महाराजांनी मांडला. सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, सामुदायिक रामधून, सगळं सामुदायिक शब्द आहे महाराजांचे. मला टाकणार आहे का बाबा ट्रेन? समजा कोणी गेलं, मी नाही आईला हात लावत नाही, बा जाऊ दे बा, तुझा का मग ट्रेन उचला तर पाहिजे की नाही? 4 माणसं तर पाहिजे की नाही? म्हणून सामुदायिक वृत्ती ही आपल्या जीवनामध्ये बाळगली पाहिजे. तो विचार आपण या ठिकाणी घेऊन जावं घरी आणि रोज संध्याकाळी पोरांना इथे पाठवावं, आपणही येऊन बसावं, 10-15 मिनिटं अर्धा तास या कार्याला द्यावं, एवढी विनंती या निमित्ताने करतो. उदार महाराज बेलेचे तेलंगणामधले, हे मला गेल्या वर्षी तिथं भेटले संमेलनामध्ये. तेलुगूमध्ये होता बोलत, तेलुगूमध्ये. अरे म्हणलं बरं, आपली बॉर्डर तेलुगू लागून आहे, समोर गेला का तेलुगू लोकांना. तिकडे आम्ही शाखा स्थापन केल्या तेलुगू प्रांतामध्ये, तेलंगणामध्ये. तो होता तेलुगूमध्ये गाणं म्हणत. अरे म्हणलं याला आपण बोललो, भाषेचा आनंद आपल्याला घेता येते. आपण तिकडे बोललो का त्याने मोठी मजा वाटते, मराठीत बोललो का त्याने खूप आनंद वाटते मराठीत बोलताय म्हणून. पण ते तेलुगू ऐकून राहते, आपल्याला ह्याची त्यांचा आनंद वाटतो. आणि म्हणून भाषेच्या माध्यमातून संतांच्या विचारांचा प्रचार झाला पाहिजे. आणि चांगलं कीर्तन केलं, तुम्ही सर्व लोकांनी ऐकून घेतलं. निघू दे दिवस मंगल तो, महाराज म्हणतात, तो दिवस मंगल दिवस आपल्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावा, यावा, याकरता सर्वांना धन्यवाद. छाया